5 मिनिटं तुमच्याकडे मला थोडं बोलायचंय तुमच्याशी। भीती खाऊन टाकते आपला आत्मविश्वास, म्हणूनच भीतीवर जो करतो मात तोच जिंकतो आणि ठरतो खास। भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत अनंत पाहे। जया पाहता द्वैत काही दिसेना, भय मानसी सर्वथाही असेना। संपूर्ण विश्व भयानं ग्रासलंय, पण संत भयाच्या पलीकडे असतात। त्यांना अनंत अशा भगवंताचं दर्शन झालेलं असतं। अरे वा, छान। मी तुम्हाला श्लोकाचा अर्थ पाठ करून सांगितला खरा, पण मला त्यातले सुद्धा काही शब्द पटकन समजत नाहीये। त्यामुळे तुम्ही कसा प्रत्येक व्हिडिओतून श्लोकाचा अर्थ सोपा करून सांगता, तसा आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं आहे। आणि हो, नक्कीच, त्याच्यासाठीच तर मी व्हिडिओ करते तुमच्यासारख्या अनोळखी मुलांबरोबर। आपली जशी सूर्यमाला आहे तशाच अनेक सूर्यमाला, अनेक आकाशगंगा आहेत, आणि त्याच्यातले सगळे सजीव निर्जीव ग्रह तारे धूमकेतू सगळे मिळून जे बनतं ते ब्रह्मांड। ओ अच्छा अच्छा। आणि या सगळ्यांना कशाची भीती आहे? संपण्याची। हा, हरणाला वाघाची भीती वाटते, वाघाला शिकाऱ्याची, आणि शिकाऱ्याला पोलिसांची भीती वाटते। पण मग पोलिसांना कोणाची भीती असते? भीती 2 प्रकारच्या असतात, सकारात्मक आणि नकारात्मक। म्हणजे समजा एखाद्या पोलिसाने आपल्या अधिकाराचा गैरवापर केला, एखाद्या चुकीच्या माणसाला पकडलं, तुरुंगात डांबलं, तर त्याची सुद्धा न्यायालयीन चौकशी होऊ शकते आणि त्या पोलिसालाही शिक्षा होऊ शकते। आपल्या चांगल्या वागण्यासाठी जी योजना असते ना, त्याला म्हणतात सकारात्मक भीती। पण रामदास स्वामी नकारात्मक भीतीबद्दल बोलतायत। म्हणजे समजा एखादा शिकारी गुंड वृत्तीचा असेल आणि पोलीस त्याला पकडायला गेल्यानंतर त्यांनी त्याला धमकावलंय, माझ्या अंगाला हात लावून तर बघ, आयुष्यातनं बर्बाद करीन तुला, आणि मग पोलिसांनी आपलं कर्तव्य बजावायचं सोडलं भीतीपोटी, तर गुन्हेगारी वाढेल, माझं कसं होईल, माझ्या कुटुंबाचे हाल होतील का, अशा भीतीपोटी जेव्हा माणसं आपलं कर्तव्य पालन करण्यासाठी माघार घेतात, तेव्हा ती नकारात्मक भीती असते आणि ती समाज हिताची नसते। आणि याच्याच बद्दल रामदास स्वामी या श्लोकातनं सांगतायत। भयातीत दे संत अनंत पाहे। भयातीत होणं म्हणजे भयाच्या पलीकडे जाणं, म्हणजेच न घाबरणं। समाज हितासाठी जे आवश्यक आहे त्याच्यासाठी पाऊल पुढे टाकणं। याच विचारांनी सीमारेषेवर जवान उभे असतात ना। जर समजा त्यांनी असा विचार केला, बापरे मलाच मरण आलं तर, त्यापेक्षा मी कुठल्या तरी आडोशाला जाऊन लपतो, तर शत्रू पक्षाचा विजय होईल। पण रामदास स्वामी म्हणतात त्याच्याप्रमाणे हे जवान भयातीत होतात, लढतात, म्हणजेच माझ्या दृष्टीनं ते संतच आहेत। अनंत म्हणजे ज्याचा अंत नाही असा, ज्याचा शेवट नाही असा। भीती कसली वाटते? मरणाची, संपण्याची। पण आपलं शरीर संपलं तरी आपल्या कार्यातून आपण उरू शकतो। मरावे परी कीर्ती रूपे उरावे हे संतांना कळलेलं असतं। म्हणूनच शरीराच्याही पलीकडे मी आहे याची जाणीव ठेवून उत्तम काम करत राहतात, म्हणून ते भयातीत होऊ शकतात। आणि असंच उत्तम काम आपणही केलं पाहिजे हे रामदास स्वामी सुचवण्याचा प्रयत्न करतायत। आपल्या रोजच्या जगण्यात सुद्धा अनेक प्रकारच्या भीतींनी आपल्या मनात घर केलेलं असतं। काही जणांना सगळ्यांच्या समोर बोलण्याची भीती वाटते, आत्मविश्वास नसतो तेव्हा होतं असं। नुसतं तेवढंच नाही, कोणी मला हसेल का, माझं काही चुकलं तर मला कोणी चिडवेल का, ही भीती मनात। पण ही जी भीती असते ना, त्याच्यामुळे आपली प्रगती होत नाही। मी तर म्हणते आपल्याला ज्या गोष्टीची भीती वाटते ना, ती गोष्ट हमखास करावी। म्हणजे काय होईल, अगदी यशाच्या शिखरावर वगैरे आपण नाही पोहोचलो समजा, तरी 2 पावलं तर पुढे जाऊ ना, काहीतरी नवीन शिकायला तर मिळेल ना। ज्यांच्याकडे काही वर्षापूर्वी मी सतार शिकले ते पंडित मारुती पाटील सर। आपण सतार शिकायचीच या ध्येयाने इतके झपाटलेले होते की त्यांनी आपलं मिरजेचं राहतं घर सोडलं, घरच्यांचा विरोध पत्करला आणि चक्क मुंबई गाठली। जवळ पैसे नाहीत, शिक्षण नाही, त्यामुळे उपजीविका चालवण्याकरता म्हणून त्यांनी चक्क हमाली सुद्धा सुरुवातीच्या काळात केली। राहणार कुठे, खाणार काय, या भयाच्या पलीकडे ते गेलेले होते। मारुती पाटील सर यांनी भीतीवर मात केली आणि म्हणूनच ते आपलं ध्येय गाठू शकले ना। जया पाहता द्वैत काही दिसेना, भय मानसी सर्वथाही असेना। अद्वैत मुलाचं नाव असतं हे मला माहितीये, पण द्वैत म्हणजे काय? आपला तो बाया आणि दुसऱ्याचं ते कार्ट, असा विचार म्हणजे द्वैत भाव। या विश्वातले सगळेच माझे, सगळेच माझ्या घरचे, अशी जेव्हा भावना मनात तयार होईल तेव्हा त्यांच्या मुलाला बक्षीस मिळालं, माझ्या मुलाला नाही मिळालं याचं दुःख होणार नाही।
ऑफिस मधल्या सहकार्याला बढती मिळाली हे घरी येऊन आपण वाकडा चेहरा करून सांगणार नाही. आपल्या डब्यातला छान छान खाऊ दुसऱ्यांना वाटला आणि आपला आनंद वाढला की समजावं द्वैत भाव संपला. ही खाऊच्या डब्याची जी गंमत आहे ना ती जगताना कळायला लागली ना की मग दुसऱ्यांचं दुःख जाणवेल आणि त्यांना सुखी करता करता आपल्यालाही समाधान लाभेल. हे फक्त माणसांसाठी लागू नाहीये. वृक्षांच्या यातना कळायला लागल्या की आपोआप वृक्षतोड थांबेल. तुम्ही हा जो मनाच्या श्लोकांचा अर्थ अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगताना हा कार्यक्रम खरोखरच अत्यंत स्तुत्य असा आहे की या उपक्रमाचा लाभ सगळ्यांनी घेतला पाहिजे. संस्कारांचा वारसा घराघरात अनंत काळ रुजला जावा म्हणून निर्माण होणारे हे सगळेच व्हिडिओ सबस्क्राईब केलं तर सहजतेनं किती वेळा तुमच्या सोयीनं आणि विनामूल्य बघता येतील आणि सगळ्यांच्या भल्यासाठी या लिंक्स सगळ्यांना पाठवता सुद्धा येतील. इतना तो हम कर ही सकते हैं. जय जय रघुवीर